कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीत 2 बांगलादेशी महिलांना एटीएस पथकाने बुधवारी ताब्यात घेतलं होतं। त्यांना कणकवली प्रथम सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कणकवलीमधून ताब्यात घेण्यात आलेल्या त्या 2 महिलांची बुधवारी सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळून आले। ही माहिती पुढे येत आहे। तसेच त्या मुंबईवरून कणकवलीमध्ये आल्या होत्या, तर मागील 2 पेक्षा अधिक दिवस त्या कणकवलीमध्ये राहत देखील होत्या, अशी माहिती चर्चांमधून समोर येते। परंतु पोलिसांकडून कोणती अधिकृत माहिती मिळाली नाही। नेमकं त्या महिलांना कणकवलीत कोणी आणलं, त्या कोणाकडे किंवा कोणत्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या, त्यांच्यासोबत आणि कोण साथीदार आहेत, त्याचप्रमाणे एकंदरीतच त्यांचे रॅकेट असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। त्यामुळे पोलीस त्या कुठून आल्या, कुठल्या मार्गे आल्या, कोणाकडे राहिल्या या संदर्भात माहिती गुप्त ठेवत असल्यानं त्या महिलांच्या बांगलादेश ते सिंधुदुर्ग कणकवलीपर्यंतच्या प्रवासाबाबतच्या प्रश्नांची अनेक उत्तरे अनुत्तरित आहेत।